तर बघू शकता तुम्ही अकोले तालुक्यातील सोमठाणे पेडेवाडी पेडेवाडी गावचाच एक भाग असून सुंदर अशा वातावरणात हे एक तीर्थक्षेत्र आहे। तर तुम्हाला बघू शकता तुम्ही, आपण इथं पण तुम्हाला दाखवणार आहे। पुढं हॉल आहे, खालच्या बाजूला तीर्थ आहे तिथं हे असं, आणि इथं दुकानांसाठी अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे। हे दुकानांसाठी सोय केलेली आहे चांगली। आता पावसाळ्यामुळं कोणी सगळे ज्याच्या त्याच्या कामात असल्यामुळं शनिवार रविवारी असते पण, आणि इथं वरच्या बाजूला आहे ना, इथं स्वयंपाकगृह आहे। काही लग्न शुभारंभ काही कार्यक्रम जर असला तर ह्या स्वयंपाकगृहाचा वापर केला जातो। तर बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर अशा वातावरणात आणि सुंदर अशा निसर्गरम्यामध्ये हे तीर्थक्षेत्र आहे। इथं हे हॉल आहे आणि हे असले झाड आहेत बघा, तुम्ही बघू शकता। पेडेवाडी गावाचाच एक भाग आहे हा, आणि अकोले तालुक्यातच आहे। अतिशय सुंदर असा हे तीर्थ आहे, आंघोळी स्नानासाठी हे तीर्थ आहे, आणि इकडच्या बाजूला पण एक तीर्थ आहे। तुम्हाला सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात सुंदर असं दिसतंय, हे वातावरण इतकं सुंदर आहे। उन्हाळ्यात तर अतिशय सुंदर अशा प्रकारे असं इथं नुसता गारवा असतोय, एक नंबर असते। हे गगनगिरी योगीराज स्वामी गगनानंदजी गंगागिरी महाराज आहेत, हे त्यांचं छोटंसं असं मंदिर आहे इथं। तर बघू शकता तुम्हाला, आता मी पुढं दाखवणार आहे। अजून एक तीर्थ आहे इथं, दोन प्रकारचे तीर्थ आहे ती। हे एक आपले महादेवांचे पिंड पण आहे तिथं एक, आणि हे ते तीर्थ आहे। याला अतिशय उत्तम प्रकारे साईडने जाळी बिळी लावलेली आहे, जेणेकरून त्याच्यात हे घाण वगैरे पडू नये। बघू शकता तुम्ही, हे पाणी पिण्यासाठी वापरतात। तर बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला दाखवतोय मी, हे असलं वातावरण आहे सुंदर असं। इथं महादेवांची पिंड पण आहे, अतिशय सुंदर अशी पिंड आहे। तर हे असं सौंदर्य निसर्गाने नटलेलं हे वातावरण आहे, तुम्ही बघायला येऊ शकता आणि विजिट करू शकता। हे आज दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळं इथं खिचडीची पण म्हणजे उपवास आता श्रावणामध्ये दर सोमवारी उपवास असते, त्याच्यामुळं प्रसादाचा नियोजन चांगल्या पद्धतीने असते। दर सोमवारी खिचडी असते, नंतर कार्यक्रम वगैरे चालूच असतात। आता सध्या तर निघूनच गेले सगळे, आणि शनिवार रविवारी इथं पर्यटकांनी मस्त भरलेली गर्दी असते। तर या, विजिट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। इकडच्या साईडच्या बाजूला नदी पण आहे अतिशय सुंदर अशी। आता पाऊस कमी झाल्याने ती काही जास्त पाणी नाही आहे, पण म्हणजे एवढा पण नाही। ही ती नदी आहे। तर बघू शकता, हे अशा पद्धतीने हे निसर्गाच्या चौबाजूने नटलेला हा निसर्ग, आतमध्ये देवस्थान बघायला अतिशय सुंदर वाटतंय। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, सबस्क्राईब करायला विसरू नका।